डांबरी रस्ता तिथं आहे हे ती दिसते का नाही पडलं ती डांबरी साप आतमध्ये होय. मित्रांनो जरा एक मिनिट रांजणी गाव येतं. रांजणीपासून तब्बल 2-3 किलोमीटर आहे. काय नाव हो घर मालकांचं? राजाराम जाधव. राजाराम जाधव म्हणून आहेत, राहणार रांजणी. त्यांनी फोन केलेला आहे, त्यांच्या घरामध्ये साप आलेला आहे आणि कुचेहून मी आत्ता आलेला आहे. आणि लय गरमी, लय हाल व्हायलंय अण्णा ह्या गरमीनं सहजासहजी मी आलो, तुमचा नंबर माझ्याकडे आहे म्हणून. आणि हो नाही नंबर मिळाला असता यूट्यूबला किंवा कोणाला विचारलं तर आता आपल्या तुम्ही माझ्याकडे 3-4 वेळा आला. 4 वेळा तिथं. तुमची क्लासमेट. हा उज्ज्वला क्लासमेट आहे माझी, बरोबर तिथं राहत आहे सर. चला स्टिक घेतलीस बाळा? बघा आळशे झाल्या, पूर्ण आळशे झाल्या पोरगी. स्टिक पण घेतले नाही का? तुझ्या उपयोगाला काय येतंय बाळा? 2 हात वर त्या ह्याच्यावर आहे बघा, ते तेवढं दिसतंय. तर मागं पुढं ते काढायचं जागा तर पाहिजे म्हणून आम्ही हा. कुठं वर आहे श्रद्धा? त्या तोंड आहे. कसा बसलाय ग तोंड वर काढून? आता मागे सरला कुठं गेला? ते आत आहे तिकडे वरच्या बाजूला कोपऱ्यात. हं? ही काढा खुर्ची सर, हे सगळं काढा येत नाही तिकडे ह्या साईडला. आणि बाळा या साईडनं साप धर, इकडे गेला तर एवढं कोणी काढायचं? हा आवाज कसा हेच काय समजणार. तुम्ही एवढं अडचण केला मग येणार अडचण आहे ना इथं. येतोय बाहेरनं आला असेल किंवा खिडकीतून पण येतोय. तुझ्या पायातलं मांजर उचलून निघत टाक, ते शहाणं चाललंय तिथं. हे पण काढू दे काय? काढता येते सर, छान आहे मांजर. नेतेच काय? मळ्यातल्या घरं असली की येतंय, शेतीत पण येतंयच. पावसाळ्यात मोटर खाली बसला होता. अण्णा फोन घ्या. इथं कुठं खाली उचलला तर म्हटलं आपल्याला दिसायला तर पाहिजे की. म्हणून एवढी जागा मोकळी केली. हॅलो बर छान छान. बर छोटा मोठं नाही, पायाची अंगठी खाल्लं काढते एवढंच आहे बघा. नाग आहे, दिसला का? विषारी नागच आहे हो. आणि शक्यतो नाग हा वरती जात नाही, पण हे आता व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल एवढं सगळं तिथं साहित्य होतं. त्या साहित्याची ग्रीप घेत तो वरती गेलेला आहे. छोटासा नाग आहे. नाही लाव, डोक्यात पडेल तिकडं आले. तुम्ही मला ट्रेनिंग दिली. हा ट्रेनिंग देत चाललंय धरा. धर 1 मिनिट. अरे बापरे. न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण जो की नाग आहे कसा येऊन बसलेला आहे. एवढा वरती नाग चढत नाही, पण ती ग्रीप होती त्याच्यामुळे तो चढलेला आहे, म्हणजे तिथेच बसलेला आहे. हात जात नाही तो. खाली उतरायच्या नादात आहे. हे कडलं घे बाळा. ही घेऊ काय उडू काय? हे आता ते दोन्ही मध्ये. आता मी हे काढलं तर डबक दिशे पडणार का? होय. तो वर जा पहिले बारकं घेऊया का? हे बारकं बाजूला घेऊया. कुठं बसलाय ग? दिवस बघू त्याला, जरा टच कर. खाली उतरते का? त्याला काय करायचं आहे कळणं झालं. नागच आहे.
सुरुवातीला तुम्हाला छोटा वाटला पण नाही यायचं. छोटं नाही वाटलं, ही दिसलो आणि थोडं तोंड दिसलं. टच कर की त्याला येतो इकडे. फोन कुठं आहे त्याचा? खाली यायलाय बघ, खाली यायलाय श्रद्धा. हा, यायला लागला बघा खाली. ये खाली ये. ए बघ पडलं येड. ही पकडा जरा. फायबल झाला. काय श्रद्धा? आहे तिथं बघ. तुम्ही मामा तिला काढ. इकडं आला पळ. ते गेलं. थर चाल तिथंच. त्यात पलीकडच्यात सोडू नको. तिकडं. चॅप्टर राहिलंय. हा चॅप्टर आहे. चला बाहेर. अगं, फिरून काय करून सांगतो. तिनं एकदा हातात धरलं की ते काय करत नाही, तो शांतच झाला. जरा एक झाड कशाचं आहे हो? फारकत आहे. शिंदाड वाटलं का नाही आपल्याला? मित्रांनो खार तुम्हाला मी एक खारकीचं झाड दाखवलेलं आहे. सुंदर असं झाड आहे ते. जास्त बारका पण नाही, मीडियम आहे. हम्म. आणि चपळ आहे पण फणा काढत नाही. हलव कुठं का काढतोय? एवढा म्हणजे ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह पण फणा काढत नाही. फणक काढत नाही. ते काय काढलाय? मी हालते म्हणून काढला, त्याचा तो काढत नाही. मी एवढा काढायला काय पकडला. झालं त्याला? हे काय काढलाय? तुम्ही काढवायला लागलाय त्याला फणा. काढवालो नाही. हा, तुम्ही काढवायला लावायला त्याला. काढतय की पण मस्त आहे असं ना. सफेद आहे, कुठल्या जातीचा म्हणा तू? नाही नागच ना. बस झालं काय केलं. नाग तो नागच आहे ना. आणले भरणीत आहे. तेवढंच बसेल का? हा बसतो. घालते ते द्या त्याला. तिने सोडली, ती काय करत नाही. तिचा हात लागला की संपलं त्याचं. हात लागल्यावर काही जादू फिदू नाही. तुम्ही जरी धरला तर तसाच थांबणार अण्णा. हा? हा साफा जाणीवपूर्वक कधीच कोणाला चावत नाही ना. नको राहून ते जात्या घालत्या. यायलाच वेळ लागतोय. साप पकडायला नाही लागत अण्णा. तुमच्या लक्षात आलं? आता इथनं डांबरीला लगेच लागतंय. हम्म. नाग होता हा. आणि आतमध्ये त्यांनी एवढं सगळं साहित्य ठेवलेलं आहे. काहीतरी बांधकाम त्यांचं काहीतरी चालू हे आहे. बांधकाम चालू आहे. हा, त्याच्यामुळे एका रूम मध्ये त्यांनी सगळं साहित्य ठेवलेलं आहे आणि वरती सगळं लाकडं वगैरे ठेवलं. त्यांनी त्याच्या ग्रीप घेत घेत तो वरती जाऊन बसलेला तो. आणि पूर्ण सगळी लाकडं काढली तरी पण तो वरच होता. नंतर त्याला पर्याय नाही, वरून खाली पडला. म्हणजे असं की सांगायचं की एक नाग जो विषारी साप असतो तो वरती असं स्ट्रेट कधीच कोणता साप जात नाही. बिनविषारी साप धामण वगैरे असे जातात ग्रीप घेत. आणि नागाला पण त्याला त्या लाकडांची ग्रीप भेटली होती, त्याच्यामुळे तो एवढ्या लास्ट टोकापर्यंत जाऊन बसलेला आणि शेवटी तो खाली पडला. आणि चपळ आहे हा, पण फणा काढला नाही त्यानं. आणि त्याला समोर काहीतरी धोका वाटला तर तो नाग फणा काढत असतोय. अन्यथा त्याला काहीतरी सेफ पकडलं, धोका नाही वाटला तर तो फणा काढत नाही. आणि लोकांना फणा काढला म्हणजेच नाग आहे असं ओळखतंय, पण जे यांना ओळखलं नव्हतं. आणि नंतर आम्ही सांगितल्यानंतर मग त्यांना नाग आहे कळलं. याला रांजणी येते, हे याला एवढ्या लांब येऊन यांनी पण वाचवलं, आम्ही पण पकडलं. हे ते जंगलात रिलीज करणार. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा.